या मुंबईच्या बैठकीतही खासदारांना आदित्य ठाकरे भेटले नाहीत. ते फक्त एका खुर्चीवर बसून सर्व पाहत होते असं सांगितलं जातंय. यामुळे आदित्य ठाकरे देखील खासदारांवर नाराज असल्याचं आता म्हटलं जात आहे. या सगळ्यात संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यातील तणावही मोठ्या प्रमाणात दिसून आला. सगळ्यात जास्त चर्चेत आलेला मुद्दा होता शरद पवार यांना राज्यसभा देण्याचा. उद्धव ठाकरेंनी या प्रक्रियेची माहिती बैठकीत दिली, पण यावर प्रियंका चतुर्वेदी चांगल्याच भडकल्या. संजय राऊत यांनी आधी स्टेटमेंट दिलं होतं की शरद पवारांना राज्यसभा द्यायची आहे. त्यावर प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, मी यावर ऑब्जेक्शन घेते. त्यांनी संजय राऊत यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आणि एवढी घाई का केली, ती करायला नको होती असं म्हणत बैठकीतून थेट उठून गेल्याचं आता म्हटलं जात आहे. सूत्रांच्या हवाल्याने माध्यमे ही बातमी देत आहेत. खासदारांमध्ये मोठी नाराजी आहे असंच सर्व या बैठकीनंतर सांगतायत. एकमेकांवरचा अविश्वास स्पष्ट दिसतोय. उद्धव ठाकरे यांनी त्यांची हतबलता व्यक्त केली आहे. खासदारांनी स्थानिक निवडणुका, आर्थिक मदत आणि आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. एकूणच उद्धव ठाकरे यांच्या देखील दौऱ्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ते देखील मतदारसंघात आलं नाही असं खासदारांचं म्हणणं आहे. प्रियंका चतुर्वेदी संजय राऊतांवरती भडकल्या आहेत आणि ठाकरेंसमोरून उठून गेल्याचं देखील सांगितलं जातंय. एकंदरीत ही बैठक नाराजी नाट्य बनली असून पक्षांतर्गत धुसफूस आता थेट उद्धव ठाकरे यांच्या समोर आलेली आहे. महत्वाचं म्हणजे या सगळ्यावर राऊतांना प्रश्न विचारला असता त्यांनी हे असं काही झालं नसल्याचं सांगितलंय. त्यांनी या सगळ्या बातम्या नाकारल्या.